सजीवांच्या शरीरातील रचनात्मक व कार्यात्मक एककाला काय म्हणतात? त्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, पेशी, सेल. सर्व सजीवांचे शरीर पेशींपासून बनलेले असते, म्हणून पेशीला सजीवांचा रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल व कार्यात्मक म्हणजे फंक्शनल एकक म्हणतात. शरीरातील सर्व महत्वाची कामे पेशीद्वारे केली जातात. उदाहरणार्थ ऊर्जा निर्मिती, नंतर श्वसन, प्रथिनांचे संश्लेषण, ही सर्व कामं पेशीच्या स्तरावरच पार पडतात. आता या पेशींचा शोध कोणी लावला? तर पेशींचा शोध 1665 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. नंतर आता उती इंग्लिशमध्ये उतीला म्हणतात टिश्यू. उती म्हणजे अनेक पेशी एकत्र आल्यानंतर उती बनतात आणि अनेक उती एकत्र आल्यानंतर अवयव बनतो. अवयव म्हणजे ऑर्गन. जनुकचा ह्या तीन पर्यायांशी काही संबंध नाही. आता पहा, सेल, अनेक सेल एकत्र आल्यानंतर टिश्यू बनतात म्हणजे उती, आणि अनेक उती एकत्र येऊन ऑर्गन बनतात. ऑर्गन बनतो इंद्रिय, आणि अनेक इंद्रियांची मिळून आपली बॉडी बनलेली आहे. बरोबर. इंद्रिय त्यामध्ये आपले हृदय, यकृत, फुफ्फुस या प्रकारची सर्व इंद्रिय मिळून आपले शरीर बनलेले आहे. पेशी, ती, इंद्रिय, अनेक इंद्रिय मिळून आपलं बनलेलं आहे शरीर. म्हणजे पेशींच्या समूहाला उती म्हणतात, उतींच्या समूहाला इंद्रिय म्हणतात, आणि अनेक इंद्रिय एकत्र येऊन आपलं बनतं शरीर. आता जनुकला इंग्लिशमध्ये म्हणतात जीन्स. बरोबर. आता हा हेरिडिटीशी संबंधित आहे. जीन हे हेरिडिटीचं युनिट आहे, अनुवंशिकतेचं एकक. याचं काम काय आहे? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहिती पोहोचवणे हे जीन्स मार्फत जातं. ठीक आहे. अशा प्रकारे सजीवांच्या शरीरातील रचनात्मक व कार्यात्मक एककाला सेल असे म्हणतात.